नमस्कार मित्रो, मी आता डाळिंब प्लॉटमध्ये आहे. आज एक वेगळं औषध फवारणीचं नियोजन केलं होतं. का आता वातावरण खूप खराब झालेलं आहे. तेलाची भीती आहे, त्यासाठी सगळे स्ट्रॉंग बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आजचं नियोजन आज केलं होतं. आधी प्लॉट निर्जंतुक करायचा, फ्रेश बनवायचा. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, सॅलिसिलिक ॲसिड घेतलेला आहे. सॅलिसिलिक हे घेतलेलं आहे 1 लिटरला 0.30% घेतलेला आहे. आणि त्याच्यासोबत अपसाईटी घेतलेला आहे स्टिकर. तर हे वापरताना असं करायचं आहे, आधी आता हे 600 लिटरचा ब्लोअर आहे. 600 लिटरला 2 लिटर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 200 मिली आधी अपसाईटी टाकायचं, त्याला डायल्यूट करून घ्यायचं. त्याच्यानंतर सॅलिसिलिक ॲसिड 180 ग्रॅम म्हणजे 0.30% हे टाकायचं. हे दोन्ही डायल्यूट करायचं, मग ब्लोअरमध्ये टाकायचं, ब्लोअर डायल्यूट करायचं, मग स्प्रे करायचं. ह्याच्यामुळे काय होईल, हे पूर्ण आज रात्रीतून निर्जंतुकीकरण करणे आणि उद्या संध्याकाळी मात्र स्ट्रॉंग मध्ये एक तेल्यासाठी किंवा इतर हायर कुठल्याही बुरशीनाशक रोगासाठी एक स्ट्रॉंग फवारणीचे नियोजन केलं आहे. उद्या काय फवारणी करणार आहे ती मी उद्या दाखवणारच आहे. जे शेतकरी बांधव भाग्य सोबत आहेत, आता हे दुसरा व्हिडिओ आहे. 2 महिने मी नव्हतो इथे, 1.5 महिना, त्या हिशोबाने काही गोष्टी राहिलेल्या आहेत. तरी पण इथून पुढे खरे तर आजारात इथून पुढे पावसात मग तेल्या असेल, प्लेग असेल, डांबऱ्या असेल, जे काय असेल ते, त्यासाठी कंट्रोलिंग अतिशय महत्वाचं आहे. त्यासाठी जे शेतकरी बांधव ह्याच्यासोबत आहे त्यांनी अपसाईटी, सॅलिसिलिक ॲसिड हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून सांगितलं तसं डायल्यूट करून पाण्यात वापरा आणि मग फवारणी करा. नमस्कार.